अखेर विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर गेल्या 15 दिवसांमध्ये भाजपा म्हणजेच महायुतीचा मुख्यमंत्री काल ठरला। विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस हे जाहीर केले आणि आज त्यांचा 5 वाजता शपथविधी आहे। मात्र त्यांच्या शपथविधीला गर्दी जमवण्यासाठी भाजपाने जी काही आमिष दाखवली आहेत ती सोशल मीडियावर फिरत आहेत। त्याविषयी सविस्तर आपण बघणार आहोत। परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर आपला हा चॅनल राजकीय बातम्यांसाठी नक्की सबस्क्राइब करून व्हिडिओ सुद्धा नक्की लाईक करा। तर सविस्तर बातमी अशी आहे की 15 दिवसानंतर तब्बल भाजपाचा मुख्यमंत्री ठरला। गेल्या काही दिवसापासून भाजपा विरोधात राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम विरोधात आंदोलन चालू आहे। ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे भाजपाने सुद्धा गेल्या 13 ते 15 दिवसांमध्ये मोठा जल्लोष सुद्धा केला नाही। त्यामुळे अजूनच शंकेला जनतेच्या मनात वाव निर्माण झाला होता। त्यामध्येच आता देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आज होणार आहे आणि त्या शपथविधीसाठी भाजपाच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एक मेसेज फिरवला आहे। तो मेसेज सुद्धा आपण बघूया की गर्दीसाठी भाजपाला काय करावं लागत आहे। त्यामुळे ही सत्ता नक्की जनतेनेच त्यांना दिली आहे का असा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे। त्यामध्ये भाजपाच्या नेत्यांनी एक मेसेज फिरवला। त्यामध्ये आहे की मुख्यमंत्री शपथ समारंभासाठी 500 मुलींची आवश्यकता, ठिकाण आझाद मैदान मुंबई, तारीख 5 डिसेंबर, वेळ 3 ते 8, ड्रेस कोड गुलाबी साडी ही भाजपाच्या नेत्यांकडून दिली जाणार। त्यासोबत जेवण आणि 800 ते 900 रुपये दिले जातील असं सगळीकडे व्हायरल होत असलेला हा मेसेज आहे। त्यामुळे गर्दीसाठी भाजपाला काय करावं लागत आहे असं लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता हे आमिष महिलांना आणि मुलींना दाखवली जात आहे। त्यामुळे पैसे आणि अन्न देऊन सुद्धा लोक गर्दी करतात का याकडेच लक्ष लागलेलं दिसत आहे। त्यामुळे संध्याकाळी कळेल की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी गर्दी जमवली ती सुद्धा अशी करून सुद्धा जमली का। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भाजपाने जी सत्ता हस्तगत केली आहे ती कशाच्या द्वारे केली आहे? तुम्ही सुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।